नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोठे एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET परीक्षेत आलेले प्रश्न. ते प्रश्न कोणते आहेत तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आहे प्रश्न पहिला. क्रॉनबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास रिकामी जागा मूल्यमापन म्हणतात. 2013 रोजी पेपर 2मध्ये आलेला प्रश्न आहे. पर्याय आहे कृती केंद्रित, निर्णयप्रक्षी, निष्कर्षप्रेक्षी आणि निर्देशित. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निर्णयप्रक्षी. प्रश्न क्रमांक 2. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय? 2013 पेपर 2मध्ये आलेला प्रश्न. मूल्यमापन निकष सर्व निकष आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे. पर्याय फक्त अ, ब, फक्त ब, क, फक्त अ, क, तिन्ही अ, ब, क. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तिन्ही अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 3. सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करावयाचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? 2014 पेपर 2मध्ये आलेला प्रश्न. सचिनच्या वर्तनात किती बदल झाला आहे? शिक्षकांची अध्ययन पद्धती कितपत उपयुक्त आहे? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? पर्याय फक्त अ किंवा क, अ, ब, क, ड सर्व, फक्त अ, ब, व, ड, फक्त अ, ब, व, क. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब, क, ड सर्व. प्रश्न क्रमांक 4. मूल्यनिर्धारणाच्या भूमिकेत खाली विधाने दिली आहेत तर त्यापैकी पर्याय विधान कोणते? पेपर 2 2014 साली आलेला प्रश्न आहे. पर्याय पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. निर्णय प्रक्रियेत मूल्यनिर्धारणाला खूप महत्त्व असते. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याचे मूल्यनिर्धारण आवश्यक आहे. वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? 2014 रोजी पेपर 2मध्ये झालेला प्रश्न आहे. बाह्य परीक्षेला पूरक साधन कोणते? शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी लावणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे. प्रश्न क्रमांक 6. सांख्यिकी सरावीचा खालीलपैकी कोणता फायदा आहे? 2016 रोजी पेपर 2मध्ये आलेला प्रश्न आहे. 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. आकडेवारीची सुसंबद्धता मांडणी करता येते. त्यानंतर भ्रामक प्रतिमा तयार होते. सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. प्रसामान्य वक्रासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2016 रोजी पेपर 2मध्ये आलेला प्रश्न. पर्याय प्राप्तकांची दिलेली शेकडा संख्या प्रसामान्य विभाजनात कोणत्या मर्यादेत येईल हे सांगता येत नाही. प्रश्नांची सापेक्ष काठिण्य पातळी ठरविता येत नाही. वक्राचा आकार निश्चित करता येत नाही. हॅम्बिंगस या जर्मन शास्त्रज्ञाने प्रसामान्य संभाव्य वक्र सिद्ध केला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वक्राचा आकार निश्चित सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 8. लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिक करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी सारखी खालील केलेल्या प्रोजेक्टरच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? 2016 रोजी झालेल्या पेपर 2मधील प्रश्न आहे. पर्याय सामान्य समस्याप्रधान प्रोजेक्टर, निर्मितीप्रधान प्रोजेक्टर, आस्वादात्मक प्रोजेक्टर, कौशल्यप्रधान प्रोजेक्टर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कौशल्यप्रधान प्रोजेक्टर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन खालील मर्यादेपैकी कोणते मर्यादा अयोग्य आहे? पर्याय अनुधावनाचा अभाव व पालकाची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर, शैक्षणिक साधनांची कमतरता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. प्रश्न क्रमांक 10.
खालील दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते? पेपर 2 2017 रोजी आलेला प्रश्न आहे. पर्याय: सचिनला आकडेमोड करण्यात गोडी वाटते. ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. स्वराला गाणी ऐकण्यात रस आहे. सार्थकला बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. तर ही होती TETच्या संदर्भात आलेले पेपरमध्ये आलेले प्रश्न. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.